चल इकडे चालेल. हां हे पण घे प्लेन कर आम्ही नाही फुटलं का? जाऊ दे फुटू नाही ना फुटू उलटी घालू का त्याच्यावर आलेलं आहे बास फुटलं कुठं त्याच्यावर जोर द्यायचा असतो. आणि लाईट प्रॉब्लेम पुणे टू सोलापूर, सोलापूर टू पुणे असा हा माझे आता आहे ना दुसरे राईड आहे. खूपच म्हणजे मायलेज वगैरे देते 300-200 रुपयात, 250-300 रुपयात एक साईडचं माझं रनिंग होतं. पुणे टू सोलापूर, सोलापूर ते पुणे एकदम कम्फर्टेबल राईड मस्त आहे गाडी आपली स्प्लेंडर. काय नजारा आहे. नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल सुशील एसके न्यू व्हिडिओ. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे, पाठीमागं बघताय का मित्रांनो, ही गाडी मी पार्किंग केलेली आहे माझ्या घरामध्ये रूममध्ये. बघा, ती घेऊन आहे ना मला 1 वर्ष कंप्लीट झालेलं आहे ह्या एप्रिलला. आणि मित्रांनो, ही गाडी माझ्या पहिल्या जॉबची आणि मेहनत करून कष्ट करून पैसा म्हणजे मी साचवला, सेविंग केला आणि ही गाडी मी स्वतःच्या म्हणजे पुण्यात जाऊन म्हणजे स्वतः मी घेतलेली आहे खूपच कष्टातनं. ह्याच्या मागं खूप मोठी म्हणजे माझे कष्ट आणि फिलिंग आहे. आणि आज म्हणजे थोडक्यात एप्रिल महिना कंप्लीट झालेला आहे, तर 1 इयर कंप्लीट झालेला आहे आणि खूपच मोठा एक्सपिरियन्स आहे. कारण लाईफमध्ये मी पहिल्यांदा ह्या गाडीवर पुणे टू सोलापूर प्रवास केला आणि ह्या गाडी एवढं कम्फर्टेबल वाटली मला चालवताना एकट्यालाच आणि काही प्रॉब्लेम आला नाही. एवढं उन्हाचं वगैरे पावसाचं येत असून एवढा लाँग रूटचा माझा प्रवास असून गाडीनं काही प्रॉब्लेम दिला नाही एकदम. आणि विशेष म्हणजे मेंटेनन्स एवढं कमी आहे. 200 ते 250च्या पेट्रोलमध्ये मी पुण्यातून डायरेक्ट सोलापूरला येतो. एवढं म्हणजे परवडणारी ही स्प्लेंडर आहे नॉर्मल फॅमिलीमधल्या मुलाला. आणि दुसरी मेन गोष्ट, या गाडीवर मी 4 वेळा पुणे टू सोलापूर प्रवास केला. म्हणजे नाही म्हणलं तर 1000 ते 1500 किलोमीटर रनिंग केली विथ अख्ख्या पुण्यात या गाडीवर मी फिरलो आहे. आणि दुसरी मेन गोष्ट, पुणे टू सातारा, सांगली, सांगोला, जत, पावण्याकड वगैरे कुठेही जायचं म्हणलं का मी स्प्लेंडरवरच जातो. गावी यायचं म्हणलं माझ्या कुठेही. त्यामुळं टोटल 1 वर्षात माझी रनिंग झालेली आहे 7000 किलोमीटर गाडीची. आणि चालवाय मला खूपच कम्फर्टेबल वाटली. आणि दुसरी मेन गोष्ट, काही आतापर्यंत 1 रुपयाचा खर्च गाडीनं काढला नाही. पहिली फक्त सर्व्हिसिंग झालेली आहे, दुसरी पण केली नाही. फक्त ऑइल चेंज केले मी 2दा, का तर लॉंग रूटला जातोय म्हणून. आणि गाडीमध्ये अजून एक पार्टसुद्धा चेंज झाला नाही. आणि मित्रांनो, खरंच मी बेस्ट डिसिजन घेतलं की स्प्लेंडर घेतली. कारण पहिल्यांदा मी हंटर, बुलेट वगैरे रायडर ह्या गाड्या बघत होतो आणि स्प्लेंडर गाडी घेतली. शेवटी सगळ्या गाड्या मी सर्चिंग करून परत स्प्लेंडरवर आलो. आणि महत्त्वाचं झालं की स्प्लेंडर गाडीवर लेडीज म्हणजे घरच्या जी बायका वगैरे, बहीण, सिस्टर, कोण मावशी, वयस्कर आजी माझी, या गाडीवर बसून मी त्यांना कुठेही पुण्यात फिरवू शकत होतो. आणि दुसरी मेन गोष्ट, गावी गाडी मी घेऊन जायचो त्या टायमी माझी आजी एवढी वयस्कर होती, तर या स्प्लेंडरवर बसून कम्फर्टेबल आम्ही 2 जण आजीला मी घेऊन जायचो बँकेत वगैरे, दवाखान्यात कुठेही. त्यामुळे ह्या गाडीसोबत खूप माझ्या फिलिंग आहेत. आणि मित्रांनो, आज आजी
देवाघरी गेली. आज कंप्लीट 1 महिना झालेला आहे. आजीला खूप मिस करतोय मी तिला, कारण ती लहानाचं मोठं तिनं मला केलं, आयुष्यभर सांभाळलं. आज नाही आहे मी, आज एकटा आहे. सगळ्या जिम्मेदारी माझ्यावर पडल्यात. तिनं खूप कष्ट केलं, सगळ्या गोष्टी केल्या. ठीक आहे. हां, तर मित्रांनो, स्प्लेंडरबद्दल बोलायचं आहे मित्रांनो, तर 7,500 किलोमीटर रनिंग झालेले आतापर्यंत आणि 1 रुपयाचा खर्च नाही. तर मित्रांनो, 200 ते 300 रुपयाचं पेट्रोल टाकलं तरी कुठंही फिरून येतो मी. पुणे ते सोलापूर 3-4 वेळा प्रवास, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, कुठं फिरलो. की पुणे सिटी फिरलो या गाडीवर. 4 ते 5 चक्रा माझ्या पुण्यातून नॉनस्टॉप सोलापूर झाले. एवढे मी गाडी मला बेस्ट, म्हणजे तिनं काही धोका दिला नाही प्रवासामध्ये. खिशाला परवडली आणि माझा बेस्ट डिसिजन झाला. आणि ही गाडी घेताना मी पुण्यात होतो, माझे आईवडील गावी असतात सोलापूरला, आणि कोण नव्हतं तेव्हा. माझा भाऊ होता, मावशीचा मुलगा हर्षल नावाचा, त्यानं मला मदत केली. आम्ही दोघांनी गाडी घेतली आणि डिलिव्हरी घेऊन घरी गेलो, मावशीच्या घरी. त्यांनी पूजा वगैरे केली सगळे मावशीने. परत तिथल्या आमचे रिलेटिव्ह वगैरे शेजार पाजारचे खूप सहकार्य केलं. मला वाटलं नव्हतं एवढी भारी पूजा होईल. त्यामुळे या गाडीसोबत खूप इमोशनल आणि माझे फिलिंग आहेत. आणि त्यात आजी मला सोडून गेली. आता ती ह्या गाडीवर बसली आणि लई जीव लावायची गाडीला, केअरिंग